मित्रांनो, बिग ओ, थेटा आणि ओमेगा नोटेशन्स काय असतं? तर तुमचा कोड स्लो आहे का फास्ट आहे, हे या 3 नोटेशन तुम्हाला सांगतात. तर काय आहेत? हे 3 इम्पॉर्टंट मॅथमॅटिकल टूल्स आहेत, जे मेजर करतं अल्गोरिदमच्या परफॉर्मन्सला. तर मग पहिलं काय आहे? बिग ओ, म्हणजेच वर्स्ट केस राहतं. त्यामध्ये काय असतं? कोडला मॅक्झिमम किती टाईम लागतो ते आपल्याला बिग ओ नोटेशन सांगतं. त्याचं एक्झाम्पल आहे सर्चिंग इन अनसॉर्टेड ॲरे. म्हणजे अनसॉर्टेड ॲरे जर असेल तर त्यामध्ये आपण बिग ओ नोटेशनचं यूज करतो. त्यानंतर थीटा नोटेशन. तर थीटा नोटेशन काय आहे? ॲव्हरेज केस आहे आपली, म्हणजे कोड रन व्हायला नॉर्मल किती टाईम लागतो. मग त्याचं एक्झाम्पल आहे आपलं लिनियर सर्चमध्ये. आणि तिसरा आहे आपला ओमेगा. ओमेगा नोटेशन काय आहे? बेस्ट केस आहे ही, म्हणजे सगळ्यात कमी टाईम किती लागतो आपल्याला कोडला, ते आपल्याला ओमेगा नोटेशन सांगतं. मग त्याचं एक्झाम्पल काय आहे? जर आपला एलिमेंट जर फर्स्ट इंडेक्सला असेल तर तो लगेच सापडून जाईल, म्हणजे सगळ्यात कमी टाईम लागेल, म्हणजेच ओमेगा नोटेशन त्याला डिनोट करेल. मग हे 3 इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत DSAमध्ये आपल्या अल्गोरिदमचा परफॉर्मन्स मेजर करण्यासाठी. तर याच्यावर इंटरव्ह्यूमध्ये पण क्वेश्चन्स विचारले जातात. तर हे झाले आजचा कन्सेप्ट. अशाच कन्सेप्टसाठी सबस्क्राईब करा द विजय अकॅडमीला आणि तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा.